परः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. काल आपण श्रीकृष्ण जन्माला येऊन श्रीकृष्णाचा अवतार होऊन भगवान कृष्ण हे गोकुळात गेलेले आहेत आणि इकडे कौसाला आकाशवाणी झालेली आहे. इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो. कौसाला आकाशवाणीचा आवाज ऐकू आल्यानंतर कंस हा भयग्रस्त झालेला आहेच. मथुरेतलं वातावरण अतिशय चिंताग्रस्त भयभीत असं झालेलं आहे. कारण राजा जर चिंताग्रस्त झाला तर प्रजा होणारच. तसंच झालेलं आहे. आणि गोकुळात मात्र अतिशय आनंद सगळीकडे झालेला आहे. कारण परमेश्वराचं अवतार आलेला आहे, परमेश्वर आलेला आहे आणि आता परमेश्वराचं वास्तव्य इथे आहे. आपल्याला माहिती आहे की भगवंताने गोकुळ का निवडलं आहे. निरागस भक्तिमय असं वातावरण, निसर्गरम्य असं वातावरण, शरणागत लोकांचं वातावरण, तपस्वी लोकांचं वातावरण, याच्यामुळं भगवंतानी आपल्या आनंदमय क्रीडा करण्यासाठी गोकुळ निवडलेलं आहे. गोकुळ निवडून आता वसुदेव ठेवून गेलेले आहेत. हळूहळू भगवान गोपाळकृष्ण वाढू लागलेले आहेत. गोकुळात श्रीकृष्ण आल्यामुळं योगमायेचा प्रभाव कमी झालेला आहे. जिथे परमेश्वर असतो तिथे योगमाया नसते, तिचा प्रभाव कमी असतो आणि भगवंतांनी सांगितलं की ती आपल्या प्रभाव जागृत करते आणि त्याप्रमाणे ती वागायला सुरुवात करते. कारण योगमाया असली तरी त्याच्यावर स्वामित्व हे भगवंताचं आहे. आता भगवंत गोकुळात आल्यानंतर काय झालं. काल एकच ओळ मी सांगितली होती. तुकाराम महाराजांनी भगवंत गोकुळात आल्यानंतर काय लिहिलं. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. देवानी प्रवेश केल्याबरोबर चिंता दूर गेलेली आहे, पळून गेलेली आहे. आता मी हा सगळा अभंग आज वाजणार आहे. तर अतिशय अर्थपूर्ण असा अभंग आहे. आपण अतिशय मन लावून ऐका. त्याचा मी अर्थ किंवा त्याचं स्पष्टीकरण काहीही करणार नाही. त्या ज्या 5-6 ओळी आहेत त्या मी वाचून दाखवणार आहे. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. देव आला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या देवा आले. आले अविनाश धरुनी आकार, दैत्यांचा संहार करावया भक्तजनांचे पाळणं. आले रामकृष्ण गोकुळासी. रामकृष्ण म्हणजे राम म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण. गोकुळी आनंद प्रकटले सुख, निर्भर हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. काय सुंदर कल्पना आहे बघा. देव आल्यानंतर दैन्य आणि दारिद्र्य यांना त्रास व्हायला लागला आणि म्हणून ते निघून गेले. किती सुंदर कल्पना आहे ना. आला नारायण तयांच्या अंतरी, दया क्षमा नसे नारी लोका. दया क्षमा नरा नारी लोका. सगळ्यांना आता अगदी निर्भर वाटायला लागलेलं आहे आणि आहे. लोका गोकुळींच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपतपे. जपतप केल्या वाचूनच त्यांना आता ब्रह्मज्ञान झालेलं आहे. किती भाग्यवान लोक आहेत ना ते. जपतपे काय करावी साधने, जव नारायणे कृपा केली नारायणे आपुली अंकित, तोची त्याते हित सर्व जाणे एक विष्णूसाच खरा, आणिक दुसरा नाही भक्ता दुजे तिही त्रिभुवनी, एका चक्रपाणी वाचून त्याचा सुखसंगे घेती गर्भवासा, तुका म्हणे आस त्यजून या. सगळ्याची आस त्यांनी सोडून टाकली
आणि त्या श्रीकृष्णाच्यातच ते रंगून गेले. इतका सुंदर अभंग कवित्व आपले संत हेच असतात, तयारच असतात. एखाद्या लीलेचं, एखाद्या प्रसंगाचं, भगवंताचं वर्णन करायला मुळी त्यांची लेखणी तयारच असते. तसाच हा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. आता कृष्ण आलेले आहेत. कृष्णाचं स्वागत कसं केलं आहे? आता योगमायेच्या कृपेनं कृष्णाचं आगमन गोकुळात होऊन यशोदेला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता अशी तिची प्रसूती झालेली आहे. आणि आता श्रीकृष्ण सुंदर अशा बालरूपात अवतरलेले आहेत. अख्ख्या गोकुळाला श्रीकृष्ण झाल्याचं कळलं, आल्याचं कळलं. आता हे सगळे जे ऋषी मुनी, गुरं वासरं, गोप गोपी, काल पाहिलं पण ते कोण होते, ते तर त्यामुळे आतुरतेनं वाटत पाहत होते कधी येत आहेत, कधी येतात. त्याच्यासाठीच त्यांनी तिथे वास्तव्य केलेलं होतं. आता झालं, सगळ्या गावाला कळलं. गोकुळ हे असं होतं की कृष्णाचं काही खुट्टं झालं की अख्ख्या गोकुळाला कळायचं आणि गाव जमा व्हायचा. त्या काळची ती पद्धत होती, कारण त्याच्यासाठीच ते लोक होते तिथे. झालं. आता नंदराजाचे उपाध्याय. आता उपाध्याय म्हणजे काय? पूर्वी राजवैद्य असत, राजाचे वैद्य, हे एक ठराविक वैद्य. तसे आत्ता आपण त्याला फॅमिली डॉक्टर म्हणतो, तसे ते असत. तसंच कुलाचार, कुलधर्म, कुळातल्या रीती भाती, कुळातली माणसं, कुलोत्पन्न सगळ्या वंशावळ त्या गुरुजींना, त्या उपाध्यायांना त्या कुळाची माहिती असे. आणि असे ते कुलोपाध्याय असत. तसे नंदराजाचे कुलोपाध्याय, उपाध्याय हे गर्गमुनी होते. गर्गमुनींना निरोप दिला. गर्गमुनी आले. गर्गमुनींनी मंत्र म्हटले, नामस्मरण केलं. वसुदेवाला सांगितलं, बाळाला मध घाल. मंत्रोच्चारात, नामस्मरणात बाळाला मध चाटवला गेला. आणि आता त्या काळी अशी पद्धत होती की लगेच ज्योतिष बघायचं उपाध्यायाने. तो एक ज्योतिषशास्त्र विषय होता. ते शास्त्र ते उपाध्यायांना येत असे. तर गर्गमुनीने उपाध्यायांनी श्रीकृष्णाचं भविष्य बघायला सुरुवात केली. आता भविष्य सांगताना जातकं, भविष्याचा शब्द आहे त्याने दिलेला, जातक म्हणजे भविष्य सांगायला सुरुवात केली. पत्रिका, कुंडली मांडली, हातात घेतली. आणि गर्गमुनी इतके असे हे झाले, त्यांना काही बोलताच येईना. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा. त्यांना काही बोलताच येईल. त्यांची वाचाचमुळे अशी ही झाली की काय सांगायचं ह्या मुलाबद्दल. हा मुलगा असा आहे, कसा आहे, कुलक्षणी तर नक्कीच नाही, सुलक्षणीही नाही. आता कुलक्षणी नाही, सुलक्षणीही नाही, मग कसा आहे? हा विलक्षण मुलगा आहे, विशेष लक्षणांनी असा युक्त असा हा मुलगा आहे. आणि ह्याच्याबद्दल किती काळ सांगावं असं म्हणता म्हणता त्यांनी हेच म्हटलं की माझी वाचा, माझं मन, माझी बुद्धी ही माघारी फिरते आहे. याला सांगताना मला काही सांगता येत नाही. तरीही भविष्य सांगायलाच हवं. हा कृष्ण आहे, कर्षयती इति कृष्ण, हा जो दुसऱ्याला आकर्षित करतो, जो दुसऱ्याचं मन आकर्षित करतो, जो दुसऱ्याला आपलंसं करतो, तो कृष्ण. म्हणून ह्याचं नाव कृष्ण असं सांगायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सुवासिनीने तिथल्या पद्धतीप्रमाणे ओवाळलं, त्याची दृष्ट काढली, सगळं केलं. आता त्यावेळेला दृष्ट काढण्याची सुद्धा पद्धत कशी होती माहिती आहे का? गाईची शेपटी फिरवायची आणि गाईची शेपटी कृष्णाच्या अंगावरून फिरवली. ही दृष्ट काढण्याची पद्धत होती. तीट लावली, मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढली
आता तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे माहिती आहे का? जिथे योग्यांची सुद्धा दृष्टी पोचत नाही अशा श्रीकृष्णाची दृष्ट कशाला बरं काढायला हवी? जिथे मोठे तपस्वी आहेत, जिथे मोठे ऋषी आहेत, मुनी आहेत, ऋषी आणि मुनी याच्यात फरक आहे सूक्ष्म. ऋषी आहेत, मुनी आहेत, तर त्याची दृष्ट कशाला काढायला हवी? हा विश्वाचा जनक आहे, हा विश्वपालक आहे, तरीसुद्धा ह्याची कशी दृष्ट काढायला हवी? म्हणून तुकाराम महाराजांनी लगेच कवित्व जागृतच असतं त्यांचं. दिठी घाली माता विश्वाच्या जनका, भक्ती प्रेम सुखा गोडावला. बघा, लगेच तुकाराम महाराजांनी ओवी लिहून मोकळी केली. आता हा आनंदोत्सव साजरा करायचा, आणि आनंदोत्सव साजरा करताना कोणी वसुदेवाला नंदराजाला बक्षिसं दिलं, कोणी भेटीवस्तू दिल्या, कोणी हे केलं. पण हा सगळा जो कार्यक्रम होता ना, ह्याच्याकडे कोणाचंही काही सजावट केलेली होती भरपूर, कारण गोकुळात कृष्ण अवतरलेला होता. सगळं न सांगता न ठरवता असा आनंदोत्सव साजरा होत होता. कोणी भेटी देत होत्या, कोणी एकमेकांना पेढे भरवत होते, एकमेकांना आलिंगन देत होते, आणि एवढं सगळं होतं. पण हे सगळं करतानासुद्धा ना काय होतं माहिती आहे? जरी हे सगळं होत होतं आनंदाच्या भरात, तरीसुद्धा ह्या सजवलेल्या मंडपाकडे, ह्या सजवलेल्या गोष्टींकडे आणि आलेल्या अनंत सगळ्या गोकुळवासियांकडे एकमेकांचं फार लक्ष होतं असं नाही. मग लक्ष कुठे होतं? त्या गोजिरवाण्या बाळाकडे होतं. तो बाळ इतका सुंदर होता ना, लाल चुटू पोट, मस्त महिरिपीसारखे ओठ, कुरळे कुरळे केस, कमलपत्रासारखे डोळे, आणि हसतमुख हसणारा असा तो गोपाळकृष्ण होता. आणि त्याच्याकडे सगळं, तो आपल्याला कसा दिसेल, तो आपल्याला काय कसा दिसेल ह्याच्यातच ते सगळे मग्न झालेले होते. आणि असं करता करता झालं, सगळ्यांच्या भेटवस्तू वगैरे झाल्या देऊन, दृष्ट काढून झाली. आणि आता इकडे काय झालं? गोकुळात असा सगळा आनंदोत्सव चालू आहे, पण इकडे कंसराजे कसे होते? चिंताग्रस्त होते. त्यांना आता ह्या बाळाला कसं मारायचं, कसं काय करायचं ह्याचाच विचार डोक्यात होता, आणि त्यातच ते गुंग झालेले होते. आता योजना झाली. मागच्या काल भागात आपण बघितलं की सगळ्या मंत्र्यांची सभा घेऊन, सगळ्यांचं मतं घेऊन आता पुढे काय करायचं ह्या गोपाळकृष्णाला मारायला. तर सगळे राक्षस, सगळे दैत्य एकत्र झालेले होते. आणि तोवर इकडे नंदानं काय केलं की नंदानं कंसाला कळवायला हवं ना, कंसाला नजराणा घेऊन नंद गेला. घराचं सगळं कर वर्षाचा भरायचा होता, तो घेऊन गेला. कंसाला भेटला, असं असं झालं आहे, आनंदोत्सव असा होतो आहे असं सांगितलं. त्याला वरकरणी होय म्हटलं. त्यांनी त्याला भेट दिली. कंसानेही त्याचा आदर सत्कार केला, कंसानेही त्याला भेटवस्तू वगैरे दिल्या. पण आतून त्याला अशी बेचैनी होतीच. नंद निघून आला. झालं, कंसानं मीटिंग घेतल्याप्रमाणे आता एकेका दैत्याला पाठवायचं. आता हा जो आडतोय श्रीकृष्ण, त्याला बघून ये रे असं म्हणून कोणीतरी बघून या. महाबळ नावाचा राक्षस उभा राहिला. महाराज, मी जातो नंदाच्या घरी आणि बघून येतो त्याला, काय करायचं ते मी बघतो, तुम्ही आता निश्चिंत राहा. असं कोणी सांगितलं ना की कंस थोडा निश्चिंत व्हायचा तेवढ्यापुरता, नाही असं नाही. कारण त्याचा आपल्या प्रजेवर आणि आपल्या सगळ्या दैत्य लोकांवर अतिशय विश्वास होता, त्यांच्या पराक्रम, आणि ते खरंच पराक्रमी होते, पण विश्वास होता. त्यामुळे थोड्या वेळापुरता तो निश्चिंत होता. असा हा महाबळ राक्षस आला. तो काय राक्षस म्हणून आलेला नाही, तोही असा
ज्योतिषी बनून आला. आणि ज्योतिषी बनून आल्यानंतर त्यानं त्याची कुंडली मांडली, त्याची भविष्य सांगायला सुरुवात केलं. आणि तो सुरक्षणी आहे, चांगला आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे, किंवा शत्रूचा नाश करणारा आहे. पण आता गर्गमुनीने हे जे तुम्हाला जातक सांगितलेलं आहे हे अगदी बरोबर आहे. पण गर्गमुनी हे तुमचे उपाध्याय आहेत. तुम्हाला दुःख व्हायला नको, तुम्हाला दुखवलं जाऊ नये म्हणून गर्गमुनीने काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या नाही आहेत असं महाबळ दैत्यानं सांगितलं. तर कुठल्या गोष्टी? हा मुलगा चोर आहे म्हणाला. हा मुलगा चोर आहे. दुसरी गोष्ट आहे हा कृष्णकृत्य करणार आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितलं की ह्याच्या कुळाचा नाश ह्याच्याच हातून होणार आहे. हे तुम्हाला दुःख होईल ना म्हणून म्हणाला त्यांनी सांगितलेलं नाही. आता हे दुःख ऐकल्यानंतर होणारच नाही असं नाही. पण पुढे काय करा? याला खड्ड्यात पुरून टाका, नाहीतर काय करा पाण्यात बुडवून ह्याचा नाश करून टाका. नाहीतर ह्या 3 गोष्टी ह्या आयुष्यभर करत बसेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होईल. हे ऐकल्यानंतर पाण्यात बुडवून टाका किंवा खड्ड्यात बुडवून टाकल्यानंतर कृष्ण पण जागृत झालं त्याचं. आणि काय झालं? गमती झाल्या सगळ्या. इथे घरात सगळ्या निर्जीव वस्तू सजीव होऊ लागल्या. हळू पहिलं लाटणं झालं. लाटण्यानं काय केलं? येऊन त्या महाबळ राक्षसाला धबाधब धो मारायला सुरुवात केलं. लाटण्याचं काम झाल्यानंतर पाटे वरवंटे जागे झाले. पाटे वरवंटे थडाथड उड्या मारायला लागले, त्याच्या अंगावर यायला लागले. झालं. नंतर कोण आलं? तो बाहेर पळायला लागला तर बाज आडवी येऊन पडली. एवढं सगळं करताना हा दैत्य, महाबळ दैत्य अतिशय घाबरला की हे काय बाबा सगळं वेगळंच आहे. अशा सगळ्या वस्तू सजीव होऊन नाच करायला लागल्या, त्रास द्यायला लागल्या त्याला. आता आपला काही इथे टिकावं लागणार नाही हे त्यानं जाणलं. आणि जाणल्यानंतर त्यानं काय केलं? आपलं खरं रूप धारण केलं. खरं रूप धारण केलं. इतका घाबरला होता. श्रीकृष्णाला नमस्कार केलं. त्यानं ओळखलं नाही श्रीकृष्णाला. नमस्कार केलं आणि पळू लागला. तो पळालेल्या अवस्थेत, घाबरलेल्या अवस्थेत इतका पळत सुटला, जानवत उठलं, पंचांग फाटलं, अंगावरची वस्त्र गळली. असा तो दैत्य महाबळ धावत आला. श्रीकृष्णाच्या कृपेनं सगळं त्याचं नीट झालं. कारण श्रीकृष्णाला नमस्कार केल्यावर श्रीकृष्णाने त्याच्यावर कृपा केलीच. भक्तवत्सल आहे तो. कुठेतरी त्याचा भक्ती जागृत झाली त्याची, किंवा त्यानं गोपाळकृष्णाला ओळखलेलं होतं. आता ओळखलं, पूर्वी नाही. आणि तो कंसाच्या बक्षिसासाठी किंवा कंसानं सांगितलेल्या कामासाठी तो आलेला होता. गेला घाबरत इकडे कंस निश्चिंत. महाबळ राक्षस आता श्रीकृष्णाला घेऊन येईल, श्रीकृष्णाला मारून येईल, काहीतरी करून येईल. वाट बघत होता अगदी. हा कधी येतोय. थोड्या वेळाने हे सगळा प्रकार झाल्यानंतर महाबळ राक्षस कंसाच्या घरी गेला, राजवाड्यावर गेला. महाराज आलास काय रे? म्हणाला. आलास महाराज? तो नंदाचा मुलगा आहे ना म्हणाला. तो इतका पराक्रमी आहे, इतका सुंदर आहे. सुंदर तर आहेच दिसायला, पण तो पराक्रमी आहे, तो देव आहे असं मला वाटतंय म्हणाला. त्याच्याजवळ अफाट असं सामर्थ्य आहे. म्हणजे आपण जरी त्याला मारायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा पराक्रम, त्याचं सामर्थ्य हे त्याच्या सामर्थ्याला आपला पराक्रम, आपलं सामर्थ्य पासंगाला सुद्धा पुरणार नाही म्हणाला. तर पासंग म्हणजे काय? पासंग म्हणजे पूर्वी तागड्या असत, तर त्या तागड्यांची जी पारडी असत ती कधी वर खाली होत असत. आणि वजन करताना
दोन्ही पारडी एका पातळीत असणं हे अत्यंत आवश्यक असतं. तर जे पारडं खाली असेल त्याच्यात काहीतरी दाणे म्हणा, मूग म्हणा, काहीतरी वस्तू टाकून ती दोन्ही पारडी एका लेवलला आणण्यासाठी जे टाकत त्याला पासंग म्हणत असत. तर आपण त्याच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही म्हणाला, असं त्यानं जाऊन सांगितलं. झालं. महाबळ राक्षस असं सांगून आला परत. तेवढ्यात तिकडून पुतना आली. पुतना आल्यानंतर पुतण्यानं सांगितलं, महाराज आता हा घाबरला ना कंस पुन्हा, कारण एवढा पराक्रमी आपण दैत्य पाठवला आणि तो आला नाही, मारून आला नाही त्याला. पुतना म्हणाली, महाराज तुम्ही अजिबात घाबरू नका, मी म्हणाली जाते आणि त्याला मारूनच येते. आता पुतनेसारखी जर बाई आली आहे तर तो कशाला घाबरेल ना, नाही घाबरला. तो म्हणाला, चालेल तू जा, तू हे काम करून ये, मी त्याला मारून येते. आणि तिनं सगळा हा प्रकार, त्याचं पराक्रम, महाबळ राक्षसानं सांगितलेलं सगळं ऐकलेलं होतं. आणि आता एवढ्यात काय झालं, पुतना मावशी गप्पा मारत होती. मावशी आपली आपण म्हणतो म्हणून मी मावशी म्हणते, पुतना हे सगळं सांगत होती. आणि आता इकडे नंद ते सगळं घेऊन चालला होता आणि वसुदेव तिथे होताच. वसुदेव आणि नंदाची भेट ही तिथल्या गाडीतळावर झाली. गाडीतळ म्हणजे जिथे वाहनं उभी करायची जागा, जिथे बैलगाड्या, त्यावेळेला काय मोटारी बिटारी नव्हत्या, बैलगाड्या किंवा सगळं उभं करायची जी जागा होती त्याला गाडीतळ. दोघंही भेटली. आता आपल्याला काल बघितलं आपण की हे दोघे नंद आणि वसुदेव हे अत्यंत तपस्वी होते, पुण्यवान प्राणी होते. ते पुण्यवान असे दोघंही होते. त्यांना ह्या गोष्टीचं विस्मरण झालेलं होतं की आपण कोण होतो पूर्वी, ह्या गोष्टीचं त्याला विस्मरण झालेलं होतं. कारण ती सगळी योजना ही भगवंतानीच केलेली होती. आणि नंतर ते दोघेही अत्यंत भावासारखे एकमेकांच्या मताशी असे एकरूप आणि भावाशी एकमेकांचं प्रेम असावं तसं त्यांचं प्रेम होतं. वसुदेवानं नंदाजवळ चौकशी केली. आता हा वसुदेवाचा मुलगा होता प्रत्यक्ष, आणि नंदाच्या घरी तो वाढत होता. दोघांचंही त्यात गोपाळकृष्णावर भयंकर प्रेम होतं. वसुदेवानं विचारलं, काही कमी नाही आहे ना, सगळं सुखरूप आहे ना, सगळं छान आहे ना, सगळं. वसुदेवानं हो हो म्हटलं. पण म्हणाला, नंदा तू इथे जो आहेस ना आत्ता, तो लवकरात लवकर गोकुळात जा. का म्हणाला, कारण हे सगळं कंसाच्या इकडे मथुरेत काय चाललं आहे हे वसुदेवाच्या कानावर पडत होतं. जा म्हणाला, कारण गोकुळावर ना संकट येण्याची शक्यता आहे. तर तू जास्तीत जास्त लवकर गोकुळात पोच. असं ऐकल्याबरोबर वसुदेवाच्या बरोबर जे सगळे गोपी आलेले होते, लोक आलेले होते, त्यांनी भराभर गाड्या जुंपल्या आणि जाऊन गोकुळात पोचले. पोचतायत तोवर काय झालं, आता हे पोचतायत, चाललेत गोकुळात. आता राम आणि कृष्ण काल आपण जरा फरक बघितला, पण रामाच्या बाबतीत काय होतं, शत्रू लांब होता आणि कृष्णाच्या बाबतीत शत्रू कुळातलाच होता आणि अगदी जवळ होता. त्यामुळं कृष्ण तयारीत असे आणि कृष्णाला लहानपणापासूनच दैत्यवध करावे लागले. मूळ राजाला मारण्यासाठी आजूबाजूचं वातावरण तयार करायला हवं. आधी जे मुख्य त्याच्या बाजूचे जे लोक असतात त्यांचा आधी निपात केला तरच मुख्य राजाला. युद्ध करताना आधी सैन्याला मारतात आणि सैन्याला मारल्यानंतर राजा खचतो आणि राजा खचला की तर तो मानसिकही खचतो आणि शारीरिकही त्याला बळ कमी होतं. तसं कृष्णानं असं ठरवलं होतं की ह्याचे जे आजूबाजूचे राक्षस आहेत, आजूबाजूचे दैत्य आहेत, ह्यांना आधी आपण यांचा निपात करायचा. आणि त्याप्रमाणे कृष्णाचे सगळे शत्रू, कृष्णानं ह्या सगळ्या येणाऱ्या राक्षसांना
मारायचं असं ठरवलं होतं. आणि आता श्रीकृष्णाला, रामाला असं काम करावं लागलेलं नव्हतं लहानपणापासून. श्रीकृष्णाला मात्र बालवयापासूनच विनाशाळेचे दुष्कृताम करावं लागलेलं होतं आणि तो ते करत होता. आता हा जो महाबळ राक्षस होता ना, आणि हे काम चालूच होतं. महाबळ राक्षसाला मारलेच होतं. सुरुवात झाली होती आता. अगदी 3-4 दिवसापासून असं कसं, हा प्रश्न आपण विचारायचा नाही आपल्याला. कारण हे सगळं पूर्वनियोजित, ईश्वरनियोजित असं होतं. त्यामुळे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशी हे राक्षस कसे आले, श्रीकृष्णानं कसं मारलं, हे खरं असेल का, हे खोटं असेल का, काहीही तर्कवितर्क करायचे नाहीत. हे सगळं आहे हे असंच मान्य करायचं असतं. झालं. आता मधल्या काळात पूतना मावशी मथुरेवर निघालेली आहे. महाबळ राक्षस इकून गेलेला आहे. आता हा जो मधला काळ आहे, मधल्या काळात एक छान घटना घडली. भगवान शंकर हे बैराग्याचं रूप घेऊन नंदाच्या घरी आलेले आहेत. आणि नंदाच्या घरी आल्यानंतर आता हे बैराग्याचं रूप घेतलेलं होतं. महाबळसुद्धा बैराग्याचं रूप घेऊन, ज्योतिषाचं रूप घेऊन असा आलेला होता. आता हा बैराग्याचं रूप घेऊन शंकर आलेले आहेत म्हटल्यानंतर यशोदा घाबरली. आता हे जे येतात बैरागी, हे राकट असतात. कारण महाबळाचा अनुभव त्याने, यशोदेने घेतलेला होता. आणि माझं बाळ कसं आहे, माझा बाळ निरागस आहे, प्रेममय आहे, नाजूक आहे, मी नाही माझं बाळ याला दाखवणार सुद्धा असं. म्हणजे आता महाबळाचा अनुभव घेतल्यानंतर तिनं असा निर्णय घेतला. तिला वाटलं की नाही बाबा, बाळ आपलं दाखवायचं नाही. पण शंकराने काय केलं, हट्टच धरला. मला तुझं बाळ बघायचं आहे, मला तुझं बाळ बघायचं आहे, मी भेटायला आलो आहे त्याला. आता हे कोण आहेत हे यशोदेला कसं कळणार? कारण यशोदेचे ती दृष्टीच नाही आहे ना. तिची माय आणि मुलगा, आपला मुलगा आणि मी आई, हीच दृष्टी आहे. माझ्या बाळाला दृष्ट्या लागता कामा नये, माझ्या बाळाला काही होता कामा नये, अशीच तिची दृष्टी आहे. तिनं सांगितलं मी देणार नाही माझ्या बाळाला, तुमच्याजवळ मी देणार नाही. शंकराने सांगितलं मला तुझा बाळ घ्यायचा आहे. तिनं सांगितलं मी देणार नाही. मग आणि असं देणार नाही म्हटल्यानंतर भगवानांनी जे भोकाड पसरलं, जोरात रडायला लागले. कितीतरी उपाय यशोदेनं केले, बाळकृष्ण काही थांबेना रडायचा. मग एक तिथली गोपी होती, ती म्हणाली अगं तू म्हणालीस ना मी त्याला देणार नाही म्हणून, तेव्हापासून तो जास्त रडतोय, तू दे बरं त्याला त्याच्याजवळ. आता नाईलाज झाला, बाळ तर रडायचं थांबलं पाहिजे. अनेक उपाय केले, त्याच्यात आता हा उपाय करायचा. म्हणून यशोदेनं काय केलं, त्या बाळाला शंकरांच्या हातात, आता शंकर आहेत की आणखीन कोण आहे हे कुठे यशोदेला माहिती होतं, शंकरांच्या हातात दिलं. शंकरांना इतका आनंद झाला की परब्रह्म आपल्या हातात आलं. खूप आनंद झाला. ते अगदी आनंद विभोर झाले, नाचायला लागले, उड्या मारायला लागले, लोळण घेतलं नाही त्याने, इतका त्यांना आनंद झाला. आणि ते घेतल्यानंतर तृप्त झाले ते अगदी. कारण ज्या उद्देशाने ते श्रीकृष्णाला भेटायला आले ते तो उद्देश त्यांचा सफल झाला होता. आणि झालं, श्रीकृष्णाला यशोदेच्या हातात त्यांनी दिलं परत. त्यांचा आनंद त्यांनी भोगला, त्यांचं समाधान त्यांना मिळालं. आणि यशोदेच्या हातात द्यायला गेले आणि सांगितलं काय माहिती आहे का, हा तुझा मुलगा आहे ना, हा सम्राट होईल म्हणाले, हा सम्राट होणार. पण लक्षात घ्या, श्रीकृष्ण हा कुठल्याही राज्याचा कधी राजा झाला नाही, कुठल्याही राज्याचा कधी सम्राट झाला नाही. पण एक मात्र होतं की सगळ्यांच्या हृदयाचा तो सम्राट झाला होता. अजूनही झालेलाच आहे सगळ्यांच्या हृदयाचा सम्राट.
अजून तो तसाच आहे. श्रीकृष्ण गेलेला नाही, कुठेही जाणार नाही, तो कायमच आहे. श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म हे शंकरांनी ओळखलं होतं. आणि शंकरांनी असा आशीर्वाद देऊन शंकराने गोपाळकृष्णाला यशोदेच्या स्वाधीन केलं आणि आपण निघून गेले, गुप्त झाले. आता ते निघून गेले, बैराग्याच्या रूपात आलेले होते ते. हे सगळं होतं आहे तोवर पुतना गोकुळात आली. थोडा सगळा मधला प्रसंग होतो आहे. मथुरेतनं गोकुळात यायचं आहे. आली. आल्यानंतर ती इतकी दिसायला सुंदर होती पुतना. आल्यानंतर ती अगदी जणू काही अप्सरेसारखी ती दिसत होती. आली ती घरातच शिरली, घरातच गेली. आणि घरात गेल्यानंतर तिला पाहून सगळ्यांना, यशोदेपासून सगळ्यांना खूप आनंद झाला मित्र. कारण दिसायला सुंदर होती, ती दिसत होती मायाळू, चांगली अशी. म्हणजे कृष्णाचे हिचे काहीतरी संबंध असावेत, पूर्वजन्मीचे किंवा असे. आल्यानंतर तिनं कृष्णाला बघितलं आणि कृष्णाशी ती गप्पात मारायला लागली हो. आणि गप्पा मारायला लागताना तिला काय सांगितलं माहिती आहे का? अरे तू आणि मी स्वर्गात एकत्र होतो का? तू आणि मी एकत्र होतो, तू आणि मी एकमेकांशी बोलत होतो, सगळं होतं, तू मला ओळखलंच नाही. इतकी गोड बोलत होती ती. श्रीकृष्णानं तिला बरोबर ओळखली होती. होय म्हणाला, मी ओळखतो तुला, एवढंच म्हणाला. आता ओळखणं द्वर्ती होतं, त्याचं दोन अर्थ होतं. मी तुला पुरे ओळखतोय आणि मी तुला ओळखतोय, अशा दोन्ही अर्थाने हो म्हणाला, ओळखतोय. आणि असं करता करता तिला अगदी वात्सल्याचा पाना फुटला. पदर ओला होण्या इतका तिला वात्सल्याचा पाना फुटला. तिनं भगवंताला श्रीकृष्णाला घेतलं, प्यायला घेतलं. श्रीकृष्णाने भराभर दूध प्यायलं. आणि आता इतकं भराभर प्यायलं. आणि नंतर श्रीकृष्ण आता ठीक आहे म्हणाले, वात्सल्य. श्रीकृष्ण काही मोठ्यांनी बोलतच नव्हते ना, सगळं कृतीतून. ठीक आहे म्हणाले, मनात म्हणाले. आणि तिला त्यांनी ओढायला सुरुवात केली. ती पुरे म्हणते. श्रीकृष्ण कसले? श्रीकृष्णाने तिला ओळखलेलंच होतं ना, ही कोण आहे ती. श्रीकृष्णाने दूध सगळं प्यायलं. आणि येताना ती राक्षसीनच होती शेवटी. तिनं आपल्या स्तनाला असं भरपूर विष लावून आलेली होती. श्रीकृष्ण ते दूध पिऊन झाल्यानंतर ते विष प्यायले, ते पचवलं नाही. आणि इतक्या जोरात ते ओढायला लागले की तिला त्रास व्हायला लागला. व्याकुळ झाली ती अगदी. अरे कृष्णा सोड, अरे कृष्णा सोड, अरे कृष्णा सोड. कृष्ण सोडायला तयार नाहीत, कारण कृष्णांचा उद्देश वेगळाच होता. तिचा उद्देश वेगळा होता आणि कृष्णांचा उद्देश वेगळा होता. नाही कृष्णाने सोडलं नाही तिला. असं करता करता ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर आकाशमार्गाने आलेली होती ती. आकाशमार्गाने आल्यानंतर वर उडाली. वर उडाल्यानंतर श्रीकृष्णानं तिचे प्राण इतक्या जोरात ओढले. बस श्रीकृष्णाने आपला डाव साधला. पुतना काही जाणण्याच्या आणि समजण्याच्या अवस्थेतच नव्हती. धाडकन पुतना मावशी खाली पडली. श्रीकृष्णा सकट. आता पुतना गेलेलीच होती, तिचा प्राण शोषलेलाच होता. आणि श्रीकृष्ण काय करायला लागला माहिती आहे का? श्रीकृष्णानं तिच्या अंगावर नाचायला लागला. तसा तो होताच, अंगावर नाचायला लागला. बघा तिला किती श्रीकृष्णाचं स्पर्श मिळाला तो. बघा किती तो नाचायला लागला. ती गेलेलीच होती. एवढ्यात वसुदेव महाराज आले आणि हे बघतायत ही पुतना. त्याला माहिती होतं पुतना गोकुळात गेलेली, पुतना अशी पडलेली, पुतना अशी मेलेली आणि कृष्ण तिच्या अंगावर नाचतोय.
सगळं वसुदेवाला कळलं. वसुदेव आला, बघितलं त्यांनी. आता ही पूतना ही कोण होती? पूतना इतकी श्रीकृष्णानं जरी तिला प्राण घेतला तिचा, तिला का वाटलं ह्याला दूध पाजावं? तिला का वाटलं याला मारायला यावं? त्याच्या पाठीमागं सुद्धा एक कथा आहे. पूतना ही बळी आणि विंध्याचली बळीची बायको विंध्याचली यांची मुलगी होती. तिचं नाव होतं रत्नावली. आणि ही रत्नावली ही बळी आणि विंध्याचलीची मुलगी. ज्या वेळेला बळीनं यज्ञ केला होता त्यावेळेला भगवान बटूचं रूप घेऊन बळीराजाकडे आलेले होते. आणि बळीराजाकडे आल्यानंतर बळीराजानं, पुढची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ती बळीराजाकडे आल्यानंतर विंध्या ही रत्नावली पुढे आली. आणि रत्नावलीला त्या बटूचं त्याचं दिसणं, त्याचा रुबाब, त्याची वाणी, त्याचं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टींनी, त्याचे मंत्रोच्चार सगळे इतके आवडले, तिच्या मनात झटकन येऊन गेलं की ह्याच्यासारखा मुलगा आपल्याला व्हावा. झालं, भगवंताने हे ओळखलेलं होतं. थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे पुढची कथा, की बळीराजाला भगवंताने 3 पावलात पाताळात पाठवलेलं होतं. म्हणजे बळीराजाला नष्ट केलं. त्याचा रागही तिला आलेला होता. म्हणजे तिच्या ठिकाणी दोन्ही भावना निर्माण झाल्या होत्या. एक वात्सल्य भावना पण निर्माण झालेली होती आणि एक शत्रुभावना पण निर्माण झालेली होती. आणि अशी ही रत्नावली रत्नावली आलेली होती. मथुरा ही कोण पूतना होऊन पुढच्या जन्मी आलेली होती. आणि म्हणून ती गेली. आणि म्हणून तिनं पहिल्यांदा श्रीकृष्णाला वात्सल्य भावानं दूध पाजलं आणि नंतर शत्रुभावनेनं विष पाजलं. अशी ही पूतना. आणि अशी ही पूतना कंसाच्या दरबारी होती. आणि कंसाने तिला श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवलेली होती. उलट श्रीकृष्णानं आता पूतनेला मारून टाकलेली होती. सगळ्यांना असं वाटलं की काय हे केवढं संकट आलं होतं आपल्यावर, श्रीकृष्णावर. म्हणून सगळ्यांनी लगेच दृष्ट काढली, शेपटी फिरवली, गोमयाचे टिळे दिले, सगळं झालं अगदी. आणि त्याला अगदी सुरक्षित असं करून घेतलं की आता ह्याला कोणी मारणार नाही, आता ह्याच्यावर संकट येणार नाहीत, असं केलं. आता पूतना ही जी मेली होती ना, तीच पूतना इतकी जड होती आणि जाड होती. तिला उचलणं अशी, ती मेल्यामुळं राक्षसीनेच होती, ती अतिशय जड झाली होती. तिला स्मशानापर्यंत न्यायची कशी, शक्यच नव्हतं नेणं. म्हणून तिचे कुऱ्हाडीनं तुकडे केले आणि कुऱ्हाडीनं तुकडे करून तिला स्मशानात नेली. स्मशानात नेल्यानंतर चितेवर इतका सुंदर सुवास पसरला, चंदनासारखा सुवास पसरला. कारण तिचं वात्सल्य आपण पाहिलेलं होतं. तिच्या वात्सल्यामुळं ती पुण्यवान होती आणि तिनं प्रेमच केलेलं होतं भगवंतावर. आणि दुसरी गोष्ट, भगवंताचा स्पर्श तिला झालेला होता. काल मी म्हटलं ना, स्पर्शनं आणि दर्शनं आणि स्पर्शनं तिला दोन्ही झालेले होते. त्यामुळं तिचं शरीर हे अत्यंत पुण्यशील असं होतं, पुण्यवान होती ती. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या हातून तिला मरण आलं एक गोष्ट, आणि तिच्या शरीराचा सुगंध सगळीकडे पसरला. अशी ही पूतना जरी दुष्ट होती तरी तिच्यात ज्या भावना निर्माण झाल्या होत्या, मागच्या जन्मीच्या पुण्यकर्माने आणि मागच्या जन्मीच्या पापपुण्याने, भावनांनी, कर्मानी नाही भावनांनी तिला हा जन्म प्राप्त होऊन तिच्या हातून हे दुष्टकृत्य श्रीकृष्णाला विष पाजण्याचं झालेलं होतं. वार्ता आली मथुरेत, पूतना गेली.
पूतना मेली. असं असं झालं. झाले. कंसराज जगेच भयग्रस्त झाले, बेचैन झाले, सगळं झालं. आता तो विचार करायला लागला की मी म्हणाला रामावतारात कालनेमी राक्षस होतो असं मला वाटतंय म्हणाला. आणि म्हणून मी या जन्मी राक्षस आलो, राक्षस म्हणूनच जन्माला आलो. आणि म्हणून त्यानं काय केलं होतं, आपल्या भोवती सज्जन लोक सज्जनांना जवळ करतात, तसे दुष्ट लोकांना जवळ करत असतात. आपल्या आपल्या स्वभावाची माणसं, आपल्या आपल्या स्वभावाची लोक जवळ करत असतात प्रत्येकजण. तसं ते झालं. आणि कंसानं किती लोक जवळ केले. मागच्या वेळेला आपण बघितलं की त्याने सगळे असे दुष्ट लोकच जवळ केलेले होते. मीटिंग झाली होती, दुष्ट राक्षस जवळ आलेले होते. आपण सगळ्यांनी जणू विडेच उचलले होते की आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाला मारून तुमच्या स्वाधीन करणार आहोत. हे एकेकाने विडा उचललेला होता. विडा उचलण्याचा पद्धत ही त्यावेळेपासून आहे. औरंगजेबाने विडा उचलला म्हणजे आपल्याला आत्ता आश्चर्य वाटतं, पण तसं ते नाही, पूर्वीपासून आहे विडा उचलायचा. आणि म्हणून त्याला असं वाटलं की आपण ना असे कालनेमी राक्षस होतो आणि म्हणून आपण काय करतो, देवांशी वैर करतो आणि दैत्यांना जवळ करतो. आणि म्हणून त्यानं असे किती दैत्य जवळ केले होते. अगदी विश्वासातले ज्याला म्हणतात, कॅबिनेट ज्याला म्हणतात, ते त्यानं जवळ केल्यानंतर बघा काही राक्षसांची नावं इथे आहेत. प्रलंब, बक, चाणूर, मुष्टिक, तृणावर्त, अघासूर, अरिष्ट, द्विविदा, पूतना, केशी, धनुक, ह्या अशा अतिशय सामर्थ्यवान अशा राक्षसांना त्यानं जवळ केलेलं होतं. झालं. पूतना गेली. आता दुसरा राक्षस पुढे आला. शकटासूर नावाचा राक्षस पुढे आला. शकटासूर आला म्हणजे शकट याचा अर्थ गाडा, ज्याला आपण खटारा म्हणत असो. आपल्या पिढीला खटारा म्हणून तो माहिती आहे. इकडे आनंदोत्सव चाललेला होता गोकुळात. प्रत्येकजण अगदी आनंदात, सुखात, खुशीत असा होता. म्हणून सगळ्यांनी काय ठरवलं होतं, अगदी सगळ्यांनी नंद यशोदेपासून, की आपण आता वनात जायचं आणि तिथे आनंदोत्सव साजरा करायचा. म्हणून सगळी लोकं उठली आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वनात गेली. हे कळलं इकडे मथुरेला. शकटासूर उठला आणि म्हणाला, महाराज मी जातो आता गोपाळकृष्णाला मारायला, तुमच्या शत्रूला मारायला मी जातो. बरं म्हणाला, जा. त्यानं गाड्याचं रूप घेतलं. त्या राक्षसानं गाड्याचं रूप घेतलं आणि ही मंडळी जिथे आनंदोत्सव साजरा करत होती, नाचत होती, बागडत होती, गाणी म्हणत होती, फेर धरत होती सगळी. आता कृष्ण किती 4-5 दिवसाचा हो कृष्ण. झोप आली बिचाराला. तुम्ही करा आनंदोत्सव. बारशाच्या दिवशी बाळाला काय असतं त्या दागिन्यांचं आणि नव्या धपल्या टोपऱ्यांचं आणि ह्याचं काही नसतं. म्हणून काय केलं यशोदेन, मस्तपैकी दुपटं बरोबर आणलेलं होतं. गाडा दिसला, गाड्याखाली अंथरूण घातलं आणि त्या अंथरुणावर भगवान गोपाळकृष्णाला झोपवलं. आणि इकडे आनंद चाललेला आहे, गल्ला चाललेला आहे, आरडाओरडा चाललेला आहे. थोडा वेळ झाला आणि भगवंत नाटकीच ना. भगवंतांनी काय केलं, जोरात रडायला सुरुवात केली. भोकाड पसरलेलं कोणालाही ऐकू गेलेलं नाही. त्या गोंधळात सगळी नाचतायत, उड्या मारतायत. आणि भोकाड पसरल्यानंतर कोणाचं लक्ष नाही असं म्हटल्यानंतर शकटासुराच्या सुद्धा असं लक्षात आलं, ही वेळ अगदी बरोबर आहे, कोणाचंही लक्ष नाही आहे, त्याला आपण का मारायचा. पण आता हा काय कमी होता, भगवानच तो.
तोही मनात म्हणाला की हीच वेळ बरोबर आहे, कोणाचंही लक्ष नाही आहे आणि आपल्याला जे कार्य साधायचं आहे ते ह्याच वेळेला आपण साधलं पाहिजे. म्हणून त्याने काय केलं माहिती आहे का बघा गोपाळकृष्णानं? कंबर उचललं, पायाने एका पायाने जोर दिलं, कंबर उचललं वर आणि खाली झोपलेला होता ना आणि वर खटारा होता, शकट होता. जोरात शकटाला रात मारलं. आता शकट हा कोण होता? रूप घेतलेला राक्षस होता. तो खटारा लांब जाऊन पडला. तर भगवानची ताकद होती ती, भगवानांची लाथ होती ती. शकटाला बसलेली, खटाऱ्याला बसलेली. लांब जाऊन शकट पडला, तो दैत्य पडला. तिथे जाऊन इतका आपटला की तो मेलाच तिथे. झालं. आता शकट मेला. सगळे गेला कुठे, गोला कुठे, कृष्ण गेला कुठे, शोधलं नाही, आणलं नाही. केवढं संकट आलं. कुठल्या तरी देवानं त्याला वाचवलेलं दिसतंय. भगवान म्हणतात अरे कुठला देव, कुठला काय, मनात म्हणतात मीच देव आहे. पण हे बाकीची मंडळी कशी ना, आपण साधी लोक, आपण म्हणतो देवानं वाचवलं, तशी ती म्हणत सगळी केवढं देवानं वाचवलं, केवढं संकट आलं होतं. असं म्हणून पुन्हा ही वार्ता मथुरेत येऊन थडकली. तोवर दुसरा राक्षस तयारच होता. त्याचं नाव होतं तृणावर्त. तृणावर्त राक्षस आला. आता म्हणाला महाराज मी जातो आणि आता भगवानाला गोपाळकृष्णाला तुमच्या स्वाधीन आणून करतो, मग तुम्ही बघा त्याचं काय करायचं हे तुम्ही बघा, मी त्याला जिवंत तुमच्या पुढ्यात आणून ठेवणार आहे. त्यानं ठीक आहे म्हणाला, जा. जो तो म्हणतोय जा, कंस म्हणतोय तुम्ही जा. तृणावर्तानं वावटळीचं रूप घेतलं. वावटळ म्हणजे मोठं वादळ. आणि वावटळीचं रूप घेऊन तो गोकुळाकडे निघाला. दरम्यानी काय झालं होतं, यशोदा खूप दमली होती आणि दमलेली असताना ती अशी दारात लहान मुलाला घेऊन आई कशी बसते मांडीवर घेऊन तशी बसली होती. ती मांडीवर घेऊन बसली होती. मांडी दुखायला लागली. बराच वेळ तिनं बसलं. त्याचं रडणं ओरडणं सगळं चालू होतं. ती समजूत घालीत होती. सगळं बाळलीला बाळक्रीडा ती तो करत होता. यशोदा त्याची समजूत घालत होती. तेवढ्यात तिचा पाय दुखायला लागला म्हणून तिने दुपटं घातलं आणि बाळाला अंगण्यात ठेवलं. अंगणात ठेवलेलं म्हटल्यानंतर तृणावर्त बाळकृष्णाची वाटच बघत होता. वावटळ जोरात आली. म्हणजे कोण आलं? राक्षस आला. वावटळीचा रूप घेतलेला राक्षस आला. इतकी धूळ उसळली. सगळ्यांनी आपली दारं खिडक्या बंद करून घेतली. कोणी कोणाला दिसेना, कोणी कोणाचा आवाज ऐकेना, काही नाही. आणि हा दारात आला. हा भगवान गोपाळकृष्ण हा दारात ठेवलेला होता ना, बाहेर उंबरठ्याच्या बाहेर आला. गरगर वावटळ होती. यशोदेने डोळे मिटले कारण धूळ उसळली. बाळाला खाली ठेवलेलं होतं. हीच वेळ बरोबर तृणावर्तानं साधली. बाळाला उचललं आणि बाळाला उचलून त्यानं काय केलं, घेऊन निघाला. जिवंत न्यायचं होतं ना, मारायचं नव्हतंच. कारण तसं त्यानं कंसाला सांगून ठेवलं होतं की मी जिवंत आणून देईन आणि तुम्ही त्याचं काय हवं ते करा. मग जरा यशोदेनं जरा चाचपून पाहिलं. गोपाळकृष्ण दुपट्यावर नाही. गेला कुठे? झालं. डोळे उघडले. कृष्ण तृणावर्तानं कृष्णाला नेलेलं होतं. आरडाओरडा झाला. नंदाला हाक मारलं. नंद आला. काय बघतात तर नाही. आणि तृणावर्तानं गोपाळकृष्णाला असं घट्ट धरलेलं होतं, पडेल ना म्हणून. आता हाच डाव श्रीकृष्णानं हीच वेळ साधलं आणि आता डाव टाकायचा.
असं श्रीकृष्णाने ठरवलं. श्रीकृष्णाने काय केलं, आता पोटाशी धरल्यामुळं तृणावर्ताची मान त्याच्या हातात सापडली. मान सापडल्यानंतर त्या भगवान गोपाळकृष्णाने घट्ट धरली. श्रीकृष्णानं तृणावर्ताला ठार केलं. झालं. गोपाळकृष्ण खाली आले, तृणावर्ताला खाली आणलं. आता यशोदा घाबरली, नंद घाबरले. आणि आता नंद घाबरल्यानंतर आता मी कधी सोडणार नाही नजरेआड. गोपाळकृष्णाला आता नजरेआड करायचं नाही. अगदी पण केलं तिनं. आणि मग श्रीकृष्णाने तृणावर्ताला ठार मारलं. वार्ता इकडे आली. आता कंसानं ठरवलं, आता मी हा म्हणतोय म्हणून तू जा आणि तो म्हणतोय म्हणून तू जा, ह्याच्या पुढं नाही, ह्याच्या पुढं असं करायचं नाही. प्री प्लॅन एककाला पाठवायचं. काय करायचं, कसं करायचं, कुठे करायचं, सगळं ठरवून पाठवायचं. अगदी आता शकट म्हणतोय म्हणून जा आणि तृणावर्त म्हणतोय म्हणून जा नाही. आता इकडे ह्यांच्या विचारसभा सुरू झालेल्या आहेत. आणि आता इकडे श्रीकृष्णालाही जरा उसंत मिळालेली आहे बालक्रीडा करायला. श्रीकृष्णाने ठरवलं, आता आपण मस्तपैकी इथे बालक्रीडा करायच्या आहेत. आणि बालक्रीडा केल्यानंतर अगदी 5 मिनटात मी संपवणार आहे. तर बालक्रीडा करायच्या ठरल्या. आता श्रीकृष्णाचं रूप आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कसं होतं ते. श्रीकृष्ण आता थोडा 1-2 दिवसांनी मोठा झाला होता. प्रत्येक गोकुळवासीला असं वाटत होतं की मी श्रीकृष्णाला बघावं, मी श्रीकृष्णाला मांडीवर घ्यावं, मी श्रीकृष्णाशी बोलावं, मी श्रीकृष्णाचं रूप बघावं. काहीतरी निमित्ताने प्रत्येकजण येत होते, कृष्णाला बघत असे. कधी परवानगीनं, कधी न परवानगी घेता कृष्णाला हळूच हात लावत असत. आणि त्याचं गुलगुलीत मऊ असा अंगाला हात लावून स्पर्श करून गोकुळवासी जात असत, त्याचं दर्शन घेऊन जात असत. आणि अशा रीतीनं गोकुळात असा भेटण्याचा, दर्शनाचा आनंदोत्सव चालू होता. आणि आता श्रीकृष्णाचे कान टोचायची वेळ आली. कान टोचायचे आता श्रीकृष्णाचे. गोकुळे तसं लहान गाव. सोनार कुठला? सोनार नव्हता म्हणून न्हाव्याला बोलावलं होतं. त्यावेळेला तशी पद्धत होती. न्हावी आला, सुंकलं घेऊन आला मस्तपैकी. म्हणजे सांगितलेलं होतं, यशोदेनं सुंकलं काढलं. आल्या आल्या त्याला बजावलं यशोदेनं, हे बघ, कृष्णाला अजिबात रडवायचं नाही. तो रडलेला मला चालणार नाही. अजिबात नाही. अशा कसबीनं, अशा युक्तीनं तू कसं ते कांटोस त्याचे. होय म्हणाला, ठीक आहे. घेतलं मांडीवर. आता कान टोचताना मग रडणार हे थोडंसं होतंच, म्हणून तिनं गुळाचा खडा हातात दिला. त्याच्या टोचत होता, खात होता. सोनार हा टोचत होता कान, आणि हा गुळाचा खडा. दुखायचं ते दुखलंच. यशोदेला आला राग, आईस ती, माझ्या बाळाला रडवलंस तू. तो काय बोलणार ना, बाळ रडणार आहे त्याला माहितीच होतं. यशोदेलाही खूप रडू आलं. ती अशी घायाळ झाली की माझं बाळ रडतंय, माझं बाळ रडतंय. झालं, त्यानं सुंकलं घातलं कानात. आणि मग काय झालं, बाळ रडायला लागलं. गुळाचा खडा दिला, गुळाचा खडा चोखायला लागला पुन्हा. बाळ शांत झालं. आणि हा आता सगळा प्रसंग ना, वरून सगळे लोक म्हणजे सगळे देव बघत होते गुप्त रूपाने. रात्री बाळ शांत झाला. बाळाला यशोदेनं घेतलं आणि सगळं झालं. कान टोचण्याचा कार्यक्रम झाला. तर रात्री हे सगळे देव आले कृष्णाजवळ.
काय हो, तुम्ही ना एवढं सगळं करता, ही बाई किती खुळी आहे म्हणाले. एवढं जगाचं रक्षण करणारे तुम्ही, आणि सगळं एवढं तुम्ही करणारे, तुम्ही रडलात का? धारण करणारे, जगत जाणारे तुम्ही असे, तर तुम्ही रडलात का? एवढ्याशा कान टोचण्यानं एवढे राक्षस तुम्ही मारलेत, एवढे तुम्ही आघात सहन केलेत, आणि एवढ्या कान टोचण्यानं तुमचं काय दुखणार होतं आणि तुम्ही का रडलात? सगळ्या देवाने प्रश्न विचारला. तर श्रीकृष्णानं काय सांगितलं माहिती आहे? एक झालं, तुम्ही रडलात, आणि ती तर इतकी व्याकुळ झाली होती, इतकी व्याकुळ झाली होती तुमची आई यशोदा. असं का झालं? तर श्रीकृष्णाने काय सांगितलं त्याच्यावर माहिती आहे का? मी का रडलो? तर तिचा जो प्रेमातून आलेला व्याकुळ भाव होता ना, यशोदेच्या प्रेमातून आलेला तिचा जो व्याकुळ भाव होता, तो मला दिसला. आणि तुम्ही कसे आम्ही ज्ञानी, आम्ही ज्ञानी, आम्ही ज्ञानी अशा गर्वात होतात. त्यामुळं मी तुमच्याकडे बघितलंसुद्धा नाही. अशी गर्विष्ठ मला आवडत नाहीत. जी मायाळू आहेत, जे प्रेमाळू आहेत, आणि जे व्याकुळ आहेत, व्याकुळ भावाने युक्त आहेत, असं मला आवडतात. म्हणून मी तिच्याकडे बघत होतो. अभिमान बाळगणारे लोक मला आवडत नाहीत. आता दुसरा देव म्हणाला, ठीक आहे, तिची व्याकुळता तुम्हाला समजली, तिचं प्रेम तुम्हाला समजलं, पण मग तुम्ही तरी रडलात का? तर त्यावेळेला तिने सांगितलं, भगवानने सांगितलं, मी बालरूप घेऊन बालक्रीडा करायला गोकुळात आलेला आहे, आणि ती माझी माय आहे. तिची व्याकुळता तन्मयता मला दिसली, म्हणून ती व्याकुळ झाली, आणि म्हणून मी तिच्याकडे बघत होतो, आणि माझी कर्तव्य तन्मयता तिथे जागृत झाली, म्हणून मी तिथे रडलो. मी बाळ असून, लहान असून जर मी रडलो नाही, तर मी माझं कर्तव्य केलं नाही, असं होतं ते. म्हणून मी तिथे खूप रडलो. आणि मग ते तुम्हाला कसं कळणार? कारण तुम्ही गर्वाच्या वेशात गर्वात होतात. हा एक प्रसंग आहे. कर्तव्य तन्मयता आणि भावतन्मयता म्हणजे काय, हे श्रीकृष्णाने तिथे दाखवून दिलेलं होतं. माय आणि लेकरू यांच्यात दोन्ही भावना असतात, दोन्ही कर्तव्यता असतात, पण तिचा उपयोग त्यांनी तिथे बालक्रीडा करताना केलेला आहे. आता पुढची क्रीडा 1-2-5 मिनटं. आता श्रीकृष्ण मोठे झाले, कान टोचून झाले, सुंकलं घालून झालं. आता उंबरठा ओलांडणार, रांगायला लागले हळूहळू. आता प्रत्येक गोष्ट पालथं पडणं, पुढं जाणं, ओरडणं, रडणं, सगळ्या गोष्टीचं गोकुळवासियांना अतिशय कौतुक होतं. गाव गळवायचा नवीन. आज काय कृष्ण पालथा झाला, आला गाव बघायला. आज काय कृष्ण धावत गेला, आला गाव बघायला. आज काय कृष्ण रडला, आला गाव. आज काय कृष्ण हसला, आला गाव बघा. कारण ते सगळ्या त्यांच्या हृदयामुळे कृष्ण कृष्ण कृष्णच होतं ना सारखं. त्यामुळं आता झालं. आता हळूहळू तो पुढे पुढे जायला लागला. आता उंबरठा ओलांडायचा. मूल उंबरठा ओलांडताना किंचित मागं, किंचित पुढं, किंचित मागं, किंचित पुढं असं होत असतं. आता हे सगळं बघायला बलराम दादा होताच, आणि बलराम दादांना माहिती होता हा बालक्रीडा करणारे. लागला रडायला, आणि यशोदा आणि बलराम दादा भगवानांच्या त्या मागे पुढे होण्याच्या क्रिया बघत होता. आणि सगळीकडे कृष्णाचं कौतुक होत होतं. आणि बलराम केवळ ह्याच अवस्थेतून गेलेला होता, याच अवस्थेतून जात होता. पण बलराम, त्याला कधीही असं वैषम्य वाटलं नाही की कृष्णाचं कौतुक करतात मी माझं करत नाही. काही नाही, तो मोठा भाऊ होता, सामंजस्य होतं. याच अटीने तो आलेला होता, मी तुझ्याबरोबर राहीन वगैरे ह्या अटीने.
झालं. आणि तोच ह्या सगळ्या गोष्टींचा एक जाणकार होता की भगवान ह्या सगळ्या लीला करतायत, ह्या सगळ्या क्रीडा करतायत, आनंद उपभोगण्यासाठी ह्या क्रीडा करतायत. तर हळूच 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 तो मनात म्हणतोय, काय नाटक लावलं आहे म्हणाला, एवढं सगळं 3 पावलात स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे सगळे तुम्ही ओलांडणारे भगवान, उंबरठा ओलांडताना मागे पुढे कसं आता काय म्हणाला नाटक लावलं आहे. अक्षरशः नाटक मनात म्हणून त्यांनी भगवंतांना एवढा काही उंबरठा तुम्हाला चढता येत नाही आहे. पण तेव्हाही श्रीकृष्णाने असंच सांगितलं की माझं हे कर्तव्य आहे, मी बाललीला करतो आहे, बाळं जी करतात ते मला करू दे, मी करणारच, ते माझं आत्ताचं कर्तव्य आहे. लहान मुलानं कसं वागावं, लहान मुलांच्या लीला काय आहेत हे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी किंवा यशोदेला त्या अनुभवण्यासाठी मी तिच्या सहवासात तिला वचन दिलेलं आहे. मी तिला असं हे केलेलं आहे की मी तुझ्याकडे येणार वगैरे, असं देवस्वरूप पण बालक्रीडा करायला येणार आहे असं वचन दिलेलं आहे मी तिला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करणार हे बलरामाला त्यानं अंतर्गत उपदेशानं सांगितलं. आणि बलराम इतका हसतोय काय हे देवा असं तो करून हसतोय. श्रीकृष्णानं त्याला असं उत्तर दिलेलं आहे. आणि हे सगळं करण्यात एक पाऊल पुढं टाकायची वेळ आली, धरून उभं राहणं. आणि आता अंगणात जायचं. अंगणात जाताना माऊलीचा हात धरायला हट्ट करायला लागला श्रीकृष्ण. हात धर, मला जाता येत नाही, मला चालता येत नाही आहे. बलरामदादा होताच, बलरामदादा आहेच तिथे. आता मला सांग म्हणाला, सगळ्या जगाला ज्यानं उन्नतीचा मार्ग दाखवला, सगळ्या जगाला, सृष्टीला म्हणा, उन्नतीचा मार्ग दाखवला, त्याला काय अंगणात जाऊन 2 पावलं चालता येत नाही आहे. बलराम आपला खुदू असून हे सगळे सांगत आहे. आणि हळूहळू मग बलरामाने बरोबर श्रीकृष्णाला हळूच सुनवलं की अरे काय हे, किती नाटकं करशील, किती कौतुकं करून घेशील. पण बलराम आणि श्रीकृष्ण दोघांनी आपली नाटकं, आपलं अंतर्मन, आपले हितगुज सगळं कळत होतं. पण श्रीकृष्ण हे करणार होता, ठरवलेलं होतं. तो गोकुळात त्याच्यासाठी आलेला होता. आणि श्रीकृष्णानं पहिलं जे बोलायला सुरुवात केली तो आई हा शब्द उच्चारला. साधारणपणे मुलं बाबा हा शब्द उच्चारतात, पण श्रीकृष्णानं आई हा शब्द उच्चारला. यशोदेला धन्य वाटलं. नंदराजाला त्याचा राग आलेला नाही. बाळ माझं बोलायला लागला, आई शब्द म्हटला. नंदराजा खुश झाला. आणि इथे आजच्या क्रीडा भगवानांनी संपवलेल्या आहेत. आणि भगवान आता शांतपणे बलरामाशी अंतर्मनाने बोलायला सुरुवात करणार आहेत. आणि बलराम आणि श्रीकृष्ण अंतर्मनाने बोलला, आपल्याला ते कधीच कळणार नाही, उद्यासुद्धा कळणार नाही. आता ह्याच्या पुढं आता श्रीकृष्णाचा आपण वाढदिवसापासून सुरुवात करणार आहोत. श्रीकृष्णाचा वाढदिवस वर्षाचा उद्या आपण त्याच्यावर थोडंसं सांगणार आहे मी. आणि आजचा दिवस इथेच संपवूया आपण कथांचा. आज कथा झाल्या, छान राक्षस येऊन गेले, उद्दिष्टपूर्तीसाठी आलेले होते. पण त्यांचं राक्षसांचं आणि दुष्टवृत्तींचं उद्दिष्ट कधी पूर्ण होत नाही. दुष्टवृत्ती धरून केलेलं कुठलंही काम हे पूर्णत्वाला जात नाही, त्याला यश येत नाही. हे श्रीकृष्णानं दाखवून दिलेलं आहे आणि कंसाने ते जाणलेलं आहे. आणि आता कंस पुढं काय करतो, कृष्ण काय करतो, लीला कशा करतो, क्रीडा कशा करतो, त्याचं बोलण्याचं चातुर्य कसं, हा भाग आपण थोडासा उद्या बघणार आहोत. वेळेत बसेल तेवढा बघू, उरलेला पुढचा कधीतरी गप्पा मारताना बघू. धन्यवाद. माझ्या वाणीला मी विराम देते आणि
इथेच थांबते. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की. राक्षस विल्याबद्दल पहिले राक्षस विल्याबद्दल बस. हां हा गुळाचा घडा. बाई सुरू नको आजचा रिपोर्ट काय. हो ना. काय बाय आज कसं झालं. मला कालचं पण आवडतं. तिकडे कसं झालं. तिकडे छान चालू आहे. आज जरा स्लो. आज 8:30 येईल उद्याचा दिवस नाही. पण आज विचारते त्या सुवर्णा विचारते रायकर बाई कुठे. राजबाईने पळाल्या म्हणून सांग होता. चला अच्छा ठीक आहे. तुम्हाला नमस्कार. स्मरण करा. गोष्ट ऐकलीस का तुझी विठवाच्या. हां सर्व लक्षात